मल्लाप्पा अर्षद नावाच्या एका कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्याने कर्नाटक उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली, जेणेकरून त्यांचं असं म्हणणं होतं की कर्नाटक 1 नोव्हेंबर रोजी संपूर्ण कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्योत्सव दिन पाळला जातो आणि त्या दिवशी संपूर्ण सीमा भागामध्ये काळा दिवस पाळला जातो। त्या काळा दिवस हा समिती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पाळण्यात येतो, त्यामुळे त्या काळा दिवस त्यांनी पाळतात। त्याच्यावरती कोर्टातर्फे त्यांना आदेश देऊन त्याच्यावरती बंदी घालण्यात यावी असे त्यांचं त्या याचिकेमध्ये त्याचे म्हणणं होतं। याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की 1956 ज्या टायमाला राज्याची स्थापना झाली त्यावेळेपासून कर्नाटकमध्ये राज्योत्सव पाळण्यात येतो, तर काळा दिवस हा 20 वर्षापासून पाळण्यात येतो असं उलटं त्यांनी त्याच्यामध्ये आपलं म्हणणं दिलेलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या वतीने कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये आम्ही आमचे स्टेटमेंट दिलं त्याला की जे काही त्यांनी आमच्या विरोधात काही बोललेलं आहे ते पूर्णपणे खोटं असून 1956 पासून हा संपूर्ण सीमा भागात काळा दिवस पाळण्यात येतं। तर म्हैसूर राज्यानंतर कर्नाटक राज्य ज्या वेळेला स्थापन झाली तेव्हापासून त्यांनी राज्योत्सवाला सुरुवात केली। त्याच्यानंतर घटनेने दिलेल्या अधिकारानुसारच आम्ही प्रत्येक वेळी महाराष्ट्र एकीकरण समिती रीतसर जिल्हाधिकाऱ्याकडे परमिशन घेऊन त्या परमिशननुसार त्यांनी जो मार्ग दाखवतात त्या मार्गानुसारच ती काळ्या दिनाची फेरी ही होते। ही 9 ते 11 या वेळेत होते। हे संपूर्ण आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलेलं होतं। याच्या उलट त्यांनी आतापर्यंत झालेलं होतं, खास करून त्यांनी ज्या वेळेला 2017 साली घोडेस्वार म्हणून जी बंदूक घेऊन काही खेळण्यातली बंदूक होती त्या वास्तविक त्याचं कोर्टासमोर एक मोठं इश्यू करायचा प्रयत्न केला की महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे आहे ते शस्त्र घेऊन या मिरवणुकीत सामील होतात असं खोटा आरोप करण्याचा प्रयत्न केला। पण न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन खास करून ह्याच्यामध्ये 5 जणांना पार्टी करण्यात आलेलं होतं। राज्य सरकार, प्रिन्सिपल सेक्रेटरी, पोलीस कमिशनर बेळगाव, जिल्हाधिकारी बेळगाव व 5वा प्रतिनिधी महाराष्ट्र एकीकरण समिती रिप्रेझेंटेड बाय प्रेसिडेंट असं होतं। कालच जिल्हाधिकाऱ्यांनी याचा निर्णय घेतला आणि कालच सायंकाळी कोर्टाचा निर्णय आला, याकडे कशा पद्धतीने वास्तविक त्या जनहित याचिकेमध्ये 4था नंबर जिल्हाधिकारी बेळगाव हे स्वतः आहेत आणि त्यांनाही हा झालेला कालचा आदेश हा लागू होतो। त्यांनी त्यांच्या वतीने तिथं स्टेट पीपी म्हणजे राज्याचे सरकारी वकील त्यांच्या वतीने म्हणणं मांडलेले होते, त्यामुळे जो निर्णय आलेला आहे हा सर्वांनाच लागू होणार। त्याच्यात जिल्हाधिकाऱ्यांना वेगळं काही असा आदेश आला नाही, त्यांना पण तो लागू बांधील आहे। पण कुठेतरी आता लोकशाही जिवंत आहे असं 100% आम्हाला न्यायालयावरती पूर्णपणे विश्वास होता आणि न्यायालयाने आपलं काम व्यवस्थितप्रमाणे आमच्या बाजूने निर्णय दिला।